येळूरमध्ये गोरल गल्लीत आहे आम्ही आता आणि इथं साप आलाय. इथं साप आलाय या फळांमध्ये गेलाय. कुणाला दिसलं? तुम्हाला दिसलं? एकमेकाची नावं सांगायला. कसं दिसलं? हा अचानक तुम्ही फळ्या काढताना दिसलं. आणि इथं खाली साप आहे, पळून सुद्धा जाऊ शकतोय. बघूया आता. देते ते घ्या. बोर्ड पसरी पाया तो पळे इथे या या या. पकडते तिथं अंदाजे 4 ते 5 वर्षाचा हा नाग जातीचा साप आहे. काट टाकायला आलाय, बघू शकता कसे काट टाकायलाय तो. कधी कधी वेळेपूर्वी जर त्याची काट निघली तर ती तुकड्यांमध्ये असं निघते. मग लोक म्हणतात की लांबून दिसलं तर ते केसासारखं वाटतंय. मग लोक म्हणतात की सापावर केस आहेत, हे डोळे पण पूर्ण असे निळे असे झालेत. बघा पूर्ण त्याचे डोळे जे आहेत ते निळसर झालेत, म्हणजे तो काट टाकायला म्हणायचं. सापाची त्वचा ही कॅराटिननं बनलेली असते आणि त्याच्यावरती केस कशी उगवू शकतात, तुमच्या नखावरती काही केस उगतात काय हे जरी तुम्हाला समजलं तरी म्हणजे म्हणूनच सापाच्या अंगावरती कधीच केस उगवत नाहीत. काट असते, बघू शकता प्लास्टिक सारखी असते आणि तो काट टाकायला आलाय. जगातले सगळेच साप काट टाकतात. लोकांना वाटतं की फक्त नागच काट टाकतोय, सगळे साप काट टाकतात. त्याच्या वाढीसाठी काट टाकतोय तो, कारण आपली शरीराची झीज भरून काढण्यासाठी सगळे साप काट टाकतात. बघू शकता अंदाजे 4 ते 5 वर्षाचा हा नागजातीचा साप आहे. विषारी असतोय माहिती आहे. बघू शकता डोळे त्याचे कसे निळे झालेत. ठीक आहे, आपण आला तर बंद करूया. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.